यानंतर दवणे सर आम्हाला मार्गदर्शन करतील. मनपूर्वक नमस्कार. इतक्या वेळ मला गप्प राहण्याची सवय नाही, त्यामुळे गळा जरा दाटून आलाय. आणि इथे जर इतके एकाहून एक फरमास बोलणारे आहेत हे माहिती असतं तर मला असं वाटतं की कवीचं द्रष्टेपण माझ्यात असतं तर हा कार्यक्रम मी स्वीकारलाही नसता. पण एकाहून एक वेगवेगळ्या शैलीमध्ये व्यासपीठावरचे सगळेच अधिकाऱ्याने बोलत आहेत आणि आपण सगळेजण ज्या उचंबळून चैतन्याने दाद देत आहे हे पाहिल्यावर मी कवींच्या मध्ये आलोय असं मला वाटतच नाही. कारण पुष्कळदा मराठी कवी आणि कवी संमेलनं ही अशा रीतीने होतात की अचानक आलेल्या माणसाला आपण चुकून श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आलो की काय. रंगमंचावर एकाची कविता सुरू असताना बाकीचे कवी अनेकदा कुठलं चिंतन करत असतात त्याचा अनुभव आम्ही अनेकदा घेतो आणि त्यामुळे अशी वातावरणात कविता भरारत नाही. आज मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा की ऑड वाटेवरच्या कविता या नक्कीच पुढे राजपथावरच्या कविता होतील असं सामर्थ्य या सगळ्या वातावरणात आहे. म्हणून मी मगाचपासून एखाद्या जत्रेत हरवलेल्या पण उत्सुक डोळ्याच्या मुलांसारखा इथून फिरतो आहे. मला फार गंमत वाटते की पुस्तक जेव्हा चाललं मी आधी प्रकाशनपूर्व तेव्हातली जी नावं होती ती सगळीच्या सगळी अनोळखी नावं होती. इथे चेहरे अनोळखी होते. हे सगळं होतं. ही सगळी मनं देशादेशात जगात वेगवेगळ्या ठिकाणी असासून कविता लिहित आहेत. कविता या प्रकारावर प्रेम करतायत, शब्दावर प्रेम करतायत, भाषेवर प्रेम करतायत, भाषेतून काही सांगू इच्छित आहेत. इतकी सगळी मनं ही अंतराळात कुठेतरी जागा न सापडल्याने हरवून गेली असती, विरून गेली असती. अशा आकाशाला एक शब्दांचा नकाशा देण्याचं काम काव्यांजलीने केले. त्यामुळे यातल्या कविता कशा आहेत आणि त्याचं परीक्षण किंवा समीक्षण या करण्याच्या मनस्थितीत मी सध्या एवढ्यासाठी नाही. याचं कारण या सगळ्या कवींना मला वाटतं की सुनीलजींना मी प्रेमाने सांगू इच्छितो की स्वतःवर प्रेम करण्याचं जरी ही मंडळी बोलत असली तरी सुद्धा ही आपापल्या पदावर इतकी मोठ्या ठिकाणी आहेत. देशादेशामध्ये ज्याला आपण देशातलं भारतातलं क्रीम म्हणावं अशा प्रकारची मंडळी कुठे कुठे पोहोचलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या मर्यादांची नक्कीच जाण आहे. पण तरी सुद्धा मर्यादा असं म्हणत उगाच न्यूनगंड निर्माण करण्यापेक्षा स्वतःलाच एक सकारात्मक असा तऱ्हेचा एक इलाज द्यायचा, पंख पसरायचे, आकाशात जायचं आणि अनेक ताऱ्यांचा शोध घेता घेता सूर्याजवळ जायचं. हा त्यांचा रियाज आहे याची मला खात्री होती. आणि त्यामुळे एका वेगळ्या प्रकारचं साहित्य संमेलन मला इथे भरल्यासारखं वाटतं. कारण जमिनीवरची साहित्य संमेलन तर सॅन फ्रान्सिस्कोला होणार का, रत्नागिरीला 2दा होणार का, आणखीन कुठे ठाण्याला होणार याच्या चर्चा सगळीकडे चालू आहेत. पण काव्यांजलीने मात्र पहिलं साहित्य संमेलन इथे भरवलंय असं मला इथे कुठल्याही प्रकारचा वाद नाही. इथे अध्यक्ष निवडण्यासाठी खटाटोप नाही. इथे 70 जणांना न्यायचं की 700 जणांना न्यायचं हे नाही. इथे भूपेश काय किंवा डॉक्टर मुक्ता काय यांचा प्रवासाचा खर्च कोणी द्यायचा हे नाही. आजच्या कार्यक्रमानंतर चहा तरी मिळणार का हे पण लोकांच्या मनात आलेलं नाही. आणि पुन्हा स्वतःच्या कविता आहेत म्हणून आणि इतरांच्याही आहेत म्हणून संग्रह विकत पण घेणारी मंडळी इथे आहेत. त्यामुळे काहीतरी वेगळंच इथे घडतंय साहित्य क्षेत्रात असं मला वाटतं. कित्येक वर्षात माझ्या मनामध्ये एक रसिक म्हणून जे घडायला हवं साहित्य क्षेत्रात असं जे वाटत होतं आणि न घडताना मी बघत होतो. त्यामुळे माझ्या मनातली जी खंत होती ती खंत आजच्या या पावसाळ्यात संध्याकाळी दूर झाली असं मला त्यामुळे सुनील सामंतांचे मी एवढ्यासाठी आभार मानतो की सकारात्मक वृत्तीचे, चैतन्यमय, आपापल्या जगण्यावर मनापासून प्रेम करणारे इतके मनामनांचे पुष्पगुच्छ तुम्ही मला दिलेत की जे मला पिशवीतून नेता येणार नाहीत. याबद्दल मी
खूप मनापासून आभार मानतो आणि माझे डोळे तेव्हा भरून येतात की जेव्हा माणूस माणसाला प्रेमाने भेटतो. इथे मी कार्यक्रमाच्या पूर्वी जेव्हा वेळेच्या आधी आलो तेव्हा मी पाहिलं की मैत्रिणी एकमेकीला मिठी मारून स्वागत करत होत्या. प्रभाताईंना कितीतरी जण नमस्कार करून म्हणत होत्या, प्रेमाने त्यांना आलिंगन देऊन आपली मावशी आई भेटावी, आत्या भेटावी, तितक्या प्रेमानं त्यांच्याशी जवळीक साधत होत्या. डॉक्टर मुक्तांशी बोलत होत्या, तिथल्या मंडळींशी बोलत होत्या. मला असं वाटतं की ज्यांचे चेहरे माहिती नव्हते, ज्यांची नावं फक्त माहिती होती, ऑर्कुटवर त्या व्यासपीठावर ही मंडळी केवळ शब्दांच्या अक्षराच्या छापील निमित्ताने डोळ्याच्या पडद्यावर येत होती. तो डोळ्याचा पडदा हृदयाच्या पडद्यापर्यंत आणण्याचं काम या मंडळींनी केलं. याला किती दाद द्यावी. आणि हे जे मी बोलतोय ते इथे आलोय, व्यासपीठावर आहे, माझा सत्कार केला म्हणून बरं बोललो पाहिजे म्हणून मी बोलत नाहीये. याचं कारण स्वतः मी व्यक्ती म्हणून जिव्हाळ्याचा असा असूसलेला असतो, प्रेमाचा असूसलेला असतो. माझ्या लेखनामध्ये नेहमी तुम्हाला तेच दिसेल. हरवलेल्या नातेसंबंधाबद्दल मला काळजी वाटते. भिंतींचं घर नसतं, लॉस सुद्धा भिंतींचं असू शकतं, पण काही ना काहीतरी मनं असली, हृदयाचा काही ना काहीतरी हुंकार असला की घरं होतात, यावर माझा विश्वास असतो. म्हणून मला वाटतं की सुरुवातीला माझ्या पूर्वार्धात मला हेच सांगायचं आहे की अतिशय मोठं काम हे काव्यांजलीनी आणि ऑड वाटेवरच्या कवितांच्या निमित्ताने केलेलं आहे. त्यामुळे पुढे यातले किती केशवसूत बोरकर, कुसुमाग्रज होतील, नारायण सुर्वे होतील, हे काळ ठरवेल. मला असं वाटतं की समजा ते निसटले गेले तरी सुद्धा एक भाग राहिला तरी हरकत नाही, परंतु याच्यातून जगाच्या पाठीवरची अत्यंत उत्तम, प्रकाशमान, जीवनावर मनमुक्त प्रेम करणारी इतकी मन जरी उरली तरी प्रलय झाल्यावर एवढेच उरतील याची खात्री आहे. कविता सुद्धा केव्हा, साहित्य केव्हा, कलाकृती केव्हा, शिल्पकृती केव्हा, गाणं केव्हा, हे सगळं केव्हा की जेव्हा मुळात माणूस असेल. तर आज सगळीकडे माणूसच छेदण्याचं काम चाललंय, माणूस पाडण्याचं काम चाललंय. दिसायला माणूस पण आतमध्ये माणूसकीच नाहीये. आणि ती जी एक करुणेची की हरवले, त्याच्यामुळे केवळ दिसल्यासारखा मनुष्य आणि आतमध्ये मात्र पशुत्व आपल्याला असं दिसतं. पशु सुद्धा पोट भरल्यानंतर शिकार करत नाही. हे पशुचं जे सुसंस्कृतपण आहे ते सुद्धा आज माणसं पाळत नाहीत. पदवीधर होतात पण विद्याधर होत नाहीत. हे चित्र आपण पाहतो. मग अशी माणसं त्यांनी किती चांगल्या कविता करत, त्यांना बक्षीस मिळवत, नोबेल मिळवत, मला काही विशेष काही त्याचं वाटत नाही. कुसुमाग्रजांच्या एकाकडे गेल्यानंतर एका बैठकीत मी त्यांना म्हटलं की बहुतेक कविता गप्पामध्ये असा विषय काढतात. मी म्हटलं, तात्यासाहेब किती जण कविता करतात, हल्ली कुणी उठावं आणि कविता करावी, अशा तऱ्हेचं चित्र दिसतं. तेव्हा कुसुमाग्रज जे म्हणाले ते मला मुद्दामून काव्यांजलीच्या कुटुंबाला सांगावं असं वाटतं. ते म्हणाले, ही मोठी माणसं मोठी का आहे मला त्यांच्या सहवासात कळलं. ते असं म्हणाले की सकाळी नांगर हातामध्ये धरणारा शेतकरी संध्याकाळी जर हातात लेखणी धरून कविता करत असेल तर तो कदाचित चांगला कवी नसेल, पण तो चांगला माणूस तर असेल म्हणे. माझ्या मित्रमैत्रिणीनं, तुम्ही उत्तम माणूस आहात, ही गोष्ट अतिशय मला याच्यातली सगळ्यात महत्वाची वाटते. तुम्ही दाद देतात, हसतात, टाळ्या वाजवतात, विनोद होण्यापूर्वी सुद्धा हसताय की झाला विनोद तर हसलेलं बरं, हे मी या ठिकाणी पाहतो. आणि ही गोष्ट फार जिंदादिल चैतन्यमय वृत्तीची आहे. नाही तर माणसं आपल्या भावनांनाच बद्धकोष्ठ झाल्यासारखी बसलेली असतात. त्यांना हसता येत नाही, बोलता येत नाही, फुलता येत नाही. सतत दुसऱ्याबद्दलच्या एका वेगळ्या चिंतनाने सॅडिस्ट वृत्ती झालेली मनोरुग्ण आपल्याला अवतीभोवती दिसतात. इथे मात्र खळखळटारा अशी दिसत आहेत. याचं कारण काय माहितीये का? याचं कारण एक आहे की ज्या सगळ्या कविता चालताना पण मला जे जाणवलं त्याकडे मी आता हलकेच येतोय. यातल्या बऱ्याचशा कवितांच्या मध्ये एक खोलवर लपलेलं असं एकाकीपण आहे. आणि तो खोलवर लपलेलं जे एकाकीपण आहे हे नव्या युगानं दिलेलं देण आहे. ऑर्कुट किंवा अशा व्यासपीठावर 31,000 ने आणखीन 41,000 सगळे एकत्र येऊन हे जसं कौतुकास्पद आहे, पण त्याबरोबर यांना घरात बोलायला माणसं नसतात, पाठवायला पत्र कुणाला हे कळत नाही. ह्या गोष्टी असतात की गर्दी पुष्कळ आहे पण सोबत नाही, असं चित्र आपल्याला आजच्या जगात दिसतं. खिशात प्रचंड पैसा आहे पण कुणाला मनापासून खिलवावं हे कळत नाही. बाहेर गजऱ्यांची रांग आहे पण कुणाला एक कळी द्यावी त्यासाठी एक मन नाही. आजच्या या व्यावसायिक जगाची शोकांतिका आहे. पैशाची, विज्ञानाची आणि विलक्षण अशा बाह्य गोष्टीची खूप मोठी झेप आहे, पण संवेदना कुठेतरी हरवतायत. म्हणून त्या एका मुलीने जी कविता वाचली आणि तिने सोबत शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या आतल्या तिला ती हाक घालते. मी लगेच त्या ठिकाणी म्हटलं प्रभाताईंना की बघा, संवेदनेशी सोबत ती करते, संवेदनेशी ती नातं जोडते. ही जी संवेदना आहे आतली, ती संवेदना, तो जो ठणका आहे, ती वेदना आहे, ती जी जखम आहे ती भळभळत ठेवणं हे माणसाचं काम आहे.
एकदा का ती जखम संपली आणि त्याचं मेण झालं की मग सगळे ऋतू त्या मेणावर वाहून जातात. मग वसंत आला काय, हेमंत